गणपती बाप्पा. पहिला बॉल पहिला चेंडू इथे भरगाव वेगात यष्टीरक्षकाच्या चेंडूपर्यंत पोहोचतायत. तिथे बारेच्या वेगात चेंडू अडवला जातो. एक सिंगल आणि याच बरोबर या स्पर्धेच्या धावफलकाला होती सुरुवात. एक धाव धावफलकावरती आहे. बॅकफुटवरती सरकलेत इथे आणि त्याचबरोबर दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू जाऊन पडलाय आणि दोन धावा इथे देखील यशस्वीरित्या येताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 3 धावा आहेत. तीन या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. हा देखील चेंडू भन्नाट वेगाचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. कुणाल साबळे आपण पाहतोय त्यांच्या पाठीमागे कार्यरत आहेत. निलेश आंबेकर पहिल्या षटकामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतायत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. इथे देखील अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत येतात. मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रणव संघाचा करता धरता चेंडू अडवतोय. फेकी सुरेख आहे. कलेक्शन थोडंसं खराब आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या येतील. धावफलकावरती 5 धावा आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक अगदी कमालीची गोलंदाजी निलेश आंबेकर यांच्या माध्यमातून साकारली जाते. इथे देखील शरीरभेदक मारा होतोय आणि याच बरोबर षटक संपलंय. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती जग्गू दादा टायटन्स. धावा आहेत त्या 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खराब आणि तोपर्यंत बालबाल बचावलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या येतात. धावफलकावरती 7 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. पहिल्याच मॅच वरती सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1+1 2 धावा येतील. धावफलकावरती 9 धावा आहेत. पुन्हा एकदा इथे आक्रमण चढवलं जात आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जात आहे. आतापर्यंत स्पर्धेतील काही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. धावफलकावरती 11. सार्थक आंबेकर आपण पाहतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आता आणि त्याचा पुरेपूर उपयोग करतायत. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय. कॉटन बोल्ड विकेटची शिकार. पहिला धक्का भरतच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय आणि या स्पर्धेतील या पर्वाची पहिली विकेट सार्थक रूपाने पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ दाखल होताना पाहायला मिळतील. सौरभ मोडक. हा चेंडू इथे मात्र डाबेस्टीच्या दुरुवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. अवंतरच्या मदतीने 12. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण तर येत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. डिरेक्ट हिट आहे आणि इथे अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला पाहायला मिळेल.
आणि इथे धावची स्वरूपात फलंदाज होत आहेत बाद. मयूर यांना देखील परतावं लागेल. धावची स्वरूपात फलंदाज बाद. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली आहे. या धावसंख्येवरती जर पाहिलं तर दुसराही धक्का बसलाय. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि आज थोडासा वेळ वाचवणं गरजेचं आहे. त्यामुळे बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये धावत पळत येत चला ही विनंती असेल. आज थोडासा उशीर झाला आहे उद्घाटन दिवस असल्या कारणाने, परंतु उद्यापासून वेळेमध्ये आपण सर्व सामने खेळवणार आहोत. इथे देखील हलक्या शतने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलकावरती 16 धावा. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा 16 आणि आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा रंगला गेलाय 16. जबरदस्त आयोजन चौथ्याही पर्वामध्ये आपण पाहतोय. अगदी सर्व तरुण मित्र परिवाराला एकत्रित करणारी असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते. इथे पुन्हा एकदा दिशा दिली. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी तिथे सुरेख होताना पाहायला मिळते, परंतु कलेक्शन थोडंसं खराब होतं. एकाच धावेने समाधान, 2 धावेने समाधान मानलं जाईल. धावफलकावरती 19 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक जारी आहे. हा चेंडू देखील भन्नाट वेगाचा, भरगव वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. सुमित शिंदे याही गोलंदाजाची चर्चा गेल्या 3 पर्वांमध्ये आपण पाहिली आहे आणि इथे देखील आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. पुन्हा एकदा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा 2 आणि लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेत. कमालीची गोलंदाजी. इथे देखील पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची घोषणा होतीये. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकं संपली. धावफलकावरती जर पाहिलं तर जग्गूदादा टायटन्स धावा आहेत त्या 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. चला वेळ वाचवा प्रणव सर. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. उभरता सितारा आहे आणि याही खेळाडूला आपल्या नावाचा डंका या स्पर्धेमध्ये गाजवावा लागेल, कारण अनेक स्पर्धा वडकी नगरीमध्ये संपन्न होतात. त्यामध्ये जर आपल्या नावाचा दबदबा ठेवायचा असेल तर इथे खेळावं लागेल. अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप लॉगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुमित चांगलं क्षेत्ररक्षण करतील. फेकी सुरेख आणि त्यानंतर एका सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 21. हा देखील चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचं बोर्ड देखील जाते आकाशाकडे. स्टंपिंग विकेटची शिकार यष्ट्यांच्या पाठीमागून वध करण्यामध्ये यश. आदित्यला परतावं लागेल. फलंदाज बाद. विकेट बोथ कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद घ्या आणि बोथ कॅप्टन लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित राहा ही मनापासूनची विनंती असेल. तर न्यू बॅटर विक्रम वायकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आणि कॉट बिहाइंड विकेट ज्यावेळेस असेल, अर्थात बॅटकट आणि यष्ट्यांच्या पाठीमागे जर यष्टीरक्षक झेल घेत असतील तर तिथे कोणत्याच प्रकारच्या तिसऱ्या पंचांकडे मागणी करता येणार नाही. अर्थात कोणताच रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्या. तिथे पंच जो काही निर्णय देतील तो अंतिम राहील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. आनंद मोडाक. तर स्ट्राईकच्या दिशेने विक्रम वायकर. हा देखील चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. जी लहान मुलं आहेत तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ स्वरूपात नावनोंदणी सुरू आहे. मुख्य स्टेजच्या अगदी डाव्या बाजूला नावनोंदणी सुरू आहे. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे. नावनोंदणी करून घ्या विनंती असेल. इथे देखील आक्रमण होते समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत. प्रणव चेंडू अडवत आहेत. फेकी होतीये आणि इथे संधी देखील आहे. धावची स्वरूपात फलंदाज इथे देखील बाद होत आहेत. विकेटचं होईल पतन.
पहिल्याच मॅच मध्ये जर तुम्ही प्रयत्न करत असतील तर तुम्हाला यशाच्या दिशेने प्रवास करणारी फलंदाजी इथून पुढील काळामध्ये करावी लागेल. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे, वडकीनाला चॅलेंजर्स कमालीची गोलंदाजी सर्वच गोलंदाजांची पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 4 आनंद मोडक स्ट्राईकच्या दिशेने यश हलक्याच्या हाताने चेंडू खेळलाय. बॅक टू बॉलर फटका सजवला जातोय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा येतील. डिक्लेरेशन झोन आणि इथे देखील एक धाव येते. धावफलकावरती जर पाहिलं तर 25 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने हवाई धडाका आणि स्पर्धेतील पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला जातोय. आदरणीय अमितदादा मोडक आणि त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मॅचचा टॉस आपण करतोय. अमितदादा या बोथ कॅप्टन उपस्थित आहेत आणि नाणेफेक आपण लगेच संपन्न करतोय. यानंतरच्या महत्त्वपूर्ण अर्थात पहिल्या दिवसातील दुसऱ्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. तळेवाडी योद्धाज आणि गायकवाडवाडी चॅम्पियन या 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहिजे आहे. नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. चला क्षेत्ररक्षण साजवा जगुदादा टायटन्स, क्षेत्ररक्षण साजवा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. हेड इज कॉल आणि टॉस का बॉस.
गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने टॉस विन केलाय, काय निर्णय असेल? बॉलिंग. 4 षटकांची मॅच आहे. किती धावा बनवण्याचा, किती धावांमध्ये विरोधी संघाला रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी 40च्या आत रोखायचा आमचा प्रयत्न आहे. आणि गेले 4 पर्व ही स्पर्धा तुम्ही खेळताय. यावर्षीचं आयोजन आणि वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेबद्दल 2 शब्द. ह्या वर्षीचं आयोजन म्हटलं तर खूप छान आहे. दरवर्षीच छान असतं. सर्व वस्तीतल्या मुलांना खेळायला मिळतं, हेच गावातल्या मुलांसाठी सगळ्यात भारी. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच देखील ऑन होतीये आणि ह्या सामन्याचा टॉस गायकवाडवाडी चॅम्पियन संघाने विजयी केलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. तळेवाडी योद्धाच प्रथमतः फलंदाजी करेल. सामना झाला रे झाला, लगेच संपर्क, लगेच मैदानाच्या आतमध्ये या. सुमित सर, मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघाचे असणारे 12th मॅन कंपल्सरी असणं गरजेचं आहे. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. मॅचला होती सुरुवात. प्रणव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्र पाहायला मिळेल. 4 धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जात आहे. चौकार. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा आहे. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. देवराज गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. हा देखील उभरता सितारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतायत. डॉट बॉल इथे त्यांना पाहायला मिळेल. इथे मात्र आक्रमण प्रणवच्या बॅटमधून हवाई फायर. वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेचा येतोय पहिल्या सामन्यामध्ये पहिला षटकार. चेरन या षटकाराच्या मदतीने पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त आक्रमण प्रणवच्या बॅटमधून होत आहे. इथे देखील डान्सिंग डाऊन दी विकेट. 8व्या बॅटने हवाई तडाका. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. इस्कोला गडाला तो लाईव्ह झिंगाला आला. चेरन नाहीये. चॅरन चौकार. धावफलकावरती आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. 12th मॅन कंपल्सरी थांबा इथे, विनंती असेल. हा चेंडू इथे शरीर भेद घेताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 20 धाबा आहेत. 17 चेंडू आणि विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता आहे. पुनश्च एकदा इथे व्हाईट बॉलचा इशारा. डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. अवांतर धाबा येतील. नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. अवांतर धावांचा पाऊस नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 2 अवांतर चेंडू आलेत. पुनश्च एकदा जर पाहिलं तर इथे सुरेख चेंडू सार्थकला चेंडू समजू शकत नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉलचा इशारा आला जाईल. इथे मात्र आक्रमण सार्थकच्या बॅटमधून हवाई तडाका. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. चॅलेंजर्स या संघाने जबरदस्त विजय मिळवलाय. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार.
चला सुमित सर धीरे तो संघ पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल होईल याची नोंद घ्या. सेम पॉइंट यांना 2 षटकांच्या कोणत्याच प्रकारच्या मॅच नाहीयेत याची देखील नोंद पहिल्याच दिवसापासून आम्ही सांगतोय.